दिवसापासून संवाद साधता आला नाही। संवाद हा दोन प्रकारचा असतो। एक असतो स्वतःशी केलेला संवाद। आज मला तसाच संवाद करायचा आहे। कोविड आणि कोविडच्या नंतरची परिस्थिती, त्या संदर्भामध्ये मला माझे विचार प्रकट करायचे आहेत। ते विचाराचा मुख्य उद्देश आहे, एका शिक्षकाने एका विद्यार्थ्याशी आज कोणता संवाद साधावा। तो संवाद माझा या अर्थाने असणार की तुम्हाला जर आनंद शोधायचा असेल तर लोक काय म्हणतात यापेक्षा मला कुठे आनंद शोधता येईल, कुठे आनंद भेटतो मला, त्याचा शोध घेणं हा फार आवश्यक आहे। बऱ्याच वेळेस विचार केला की बऱ्याच प्रकारच्या पोस्ट ह्या फेसबुकवर येतात। छोटे प्रकारची पोस्ट असते, ती बरंच काय शिकून जाते, पण शिकता शिकता कधी कळतो, आयुष्याचा मोड असा येतो की मी जे शिकलो आहे कदाचित 90% वेगळंच काही शिकलेलं आहे, म्हणजे 10% मला शिकायचं होतं ते शिकता नाही आलेलं आहे। याचं बेसिक रिझन असं आहे की आपण ज्या रस्त्याने चालत असतो त्या रस्त्याने चालताना जर एखाद्या व्यक्तीनं आपल्या अंगावर चिखल उधळला तर आपल्याजवळ दोन पर्याय असतात। एक पर्याय म्हणजे त्या व्यक्तीच्या अंगावर चिखल उधळायचा, किंवा दुसरा पर्याय एक शिक्षकांना दिलेला आहे, जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या अंगावर चिखल उधळणार तो चिखल तुम्ही हाताने घेणार, म्हणजे पुन्हा तुमचे हात पण गलिच्छ होणार। म्हणून संवाद हा असाच असतो। संवाद करताना जो शब्द आपण यूज करत असतो तो शब्द आजच्या परिस्थितीमध्ये चेंज झालेला आहे, बदललेला आहे। आता प्रत्येकाला संवाद करण्याची आवश्यकता आहे। स्वतःसोबत संवाद करावा लागणार, शिक्षकाला विद्यार्थ्यासोबत संवाद करावा लागणार, विद्यार्थ्याला विद्यार्थ्यासोबत संवाद करावा लागणार। कारण कोविडने सर्व परिस्थिती चेंज केली आहे आणि त्या चेंज परिस्थितीमध्ये जर तुम्हाला समोर जायचं असेल तर संवाद साधणं फार महत्वाचं आहे। काल परवा मी एबीपी न्यूजवर बसलेलो होतो, न्यूज ऐकत होतो, त्यावेळेस मला एक सुंदर प्रकारची न्यूज बघण्यात आली की 99 व्यक्तीचा कुलकर्णी व्यक्ती हा कोविडमधून बाहेर पडला, म्हणजे ज्याचं वय 99 वर्ष आणि तो घरी आला, आणि त्यावेळेस त्याचं लाईव्ह दाखवलं। त्यावेळेस त्याला विचारलं, तू आज काय करत आहे आफ्टर कोविड? तर त्या व्यक्तीनं उत्तर दिलं फार सुंदर, आणि ते दाखवलं लाईव्ह। तो पुस्तक लिहित होता, वेद लिहित होता, म्हणजे संस्कृत मधले जे काही पुस्तकं होते तो मराठीमध्ये ट्रान्सलेट करत होता। त्यावेळेस त्याला विचारलं, तुझं वय हे 99 वर्षाचं वय आहे, आणि 99 वर्षाच्या वयामध्ये कोविड झाल्याच्या नंतर आपण ग्रंथ लिहित आहात। त्याला इतका विश्वास होता की मी हे ग्रंथ पूर्ण करणारच। त्याला विचारलं का, कशा पद्धतीने पूर्ण करणार? तर त्यांनी उत्तर दिलं, येत्या काळामध्ये संस्कृत ही लुप्त होणार, म्हणजे वेदाचं जे नॉलेज संस्कृतमध्ये आहे ते मराठीमध्ये लोकांना समजावं म्हणून हे सर्व संस्कृतचे जे बुक्स आहेत ते मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करत आहे। म्हणजे आफ्टर कोविड कसं जगायचं हे त्या व्यक्तीकडून सांगितलं, आणि निश्चितच मी तुम्हाला सांगतो की त्यांचं ते कार्य कंप्लीट होणार आहे। आणि आज जेव्हा जे मी बघतो कोविड झालेला व्यक्ती, त्याचे दोन प्रकारचे हे असतात, संवाद साधलेले असतात त्यांनी। पहिला जो संवाद जो असतो त्यांचा थोडासा वेगळ्या पद्धतीचा असतो। कोविडमधून जेव्हा तो बाहेर येतो, बाहेर आल्यानंतर आपल्या मित्रावर त्याची नाराजगी असते, मित्रांना म्हणतो तुम्ही मला भेटायला नाही आली। दुसरी नाराजगी त्याची असते आपले जे घरचे जे व्यक्ती असतात, जवळचे जे व्यक्ती असतात, नातेवाईक असतात, ते भेटायला न आल्याबद्दल। तिसरा जो त्याचा संवाद असतो कोविडमधून जेव्हा तो बाहेर येतो, एक फॅमिली, एक वर्ग त्याचं स्वागत करायसाठी समोर असतो आणि त्या स्वागतचे फोटो हे टाकलेले असतात। पण तो 99 वर्षाचा व्यक्ती त्यांनी असं काहीच केलं नाही। जेव्हा तो कोविडमधून बाहेर आला, बाहेर आल्यानंतर त्या व्यक्तीनं पुस्तक लिहायला सुरुवात केली। त्या व्यक्तीने जे स्टार्ट केलेले संस्कृतमधले जे वेद आहेत ते मराठीमध्ये करण्याचे। दुसरा प्रकार मला या कोविडमध्ये प्रकर्षाने जाणवला की विद्यार्थ्यासोबत संवाद साधणं फार महत्वाचं आहे। मी काही विद्यार्थ्यांना एज्युकेशनल करिअरच्या बाबतीमध्ये 10वी 11वीच्या बाबतीमध्ये त्यांना काही फोटोज, काही विचार माझे प्रकट केले आणि शेअर केले। त्यावेळेस रिप्लायमध्ये मला 3-4 प्रकारचे रिप्लाय आले। त्यावेळेस मला वाटलं ॲज ए टीचर म्हणून, एक शिक्षक म्हणून, एक व्यक्ती म्हणून हा संवाद साधणं फार जरुरी आहे। ज्या व्यक्तीला संवाद साधता आला, मला वाटते कोविडचे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील।
हा कोविड जाणारच आहे, आज न उद्या जाणारच आहे. कारण गौतम बुद्धांनी लिहिलेले, म्हणून माझं टायटल आजच्या सेमिनारचं बघा, जे आज आहे ते जाणार आहे. आज आनंदाचा क्षण असेल तरी तो कायम टिकणार नाही, त्या काळामध्ये गौतम बुद्धांनी लिहिलेलं होतं. जर दुःख असेल ते दुःख पण टेम्पररी आहे, काहीतरी काळापुरतं आहे, ते पण टिकणार नाही. इट इज टू स्मॉल, फार छोटं आहे ते. आणि या कोविडला आपण फार मोठं केलेलं आहे. काय केलेलं आहे? कारण कुठेतरी संवाद साधण्यामध्ये आपण चुकलेलो आहे. आपले संवाद असे असतात की फार काही लिहा वाटतंय, पण माझ्या फेसबुकवर मला जे पोस्ट आले, एखाद्या व्यक्तीला भावपूर्ण श्रद्धांजली आपण वाहतो त्यावेळेस त्याच्यावर लेखावर लेख लिहिण्यात आले. पण ज्यावेळेस तो व्यक्ती कार्य करत होतो किंवा त्याचे बर्थडे असतील, फंक्शन असेल, त्यावेळेस तसे लेख मला दिसले नाही. याचा अर्थ असा आहे की जग फार गोल आहे, सुंदर आहे, जग गोल आहे. आणि जेव्हा व्यक्ती दूर असतो त्यावेळेस आपण त्याला आवाज देतो जोरजोरात, माझ्याकडे तू लक्ष दे. पण मित्र, लक्षात ठेवा, गोल जग आहे. कधी कधी ती व्यक्ती तुमच्या जवळ येणार, तुम्हाला समजण्याचा प्रयत्न करणार, संवाद करणार. ज्यावेळेस ती व्यक्ती तुमच्या जवळ असेल, तो तुमचा भाऊ असू शकतो, तुमची आई असू शकतो, तुमचा वडील असू शकतो, एखादा सजीव प्राणी असू शकतो. जवळ असताना त्याच्यासोबत संवाद करा, संवाद करा. आणि ज्याला हे करता आलं, जर सर्व जगांना असा जर संवादाचा प्रयत्न केला, तर मला वाटते कोविडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. उद्देश देणं फार सोपं आहे. लहानपणी लिहिलेलं होतं, काही गोष्टी आमची सोडण्याची तयारीच नाही. आज माझ्या सरांचा बर्थडे आहे, कोल्हाड सर, गुरुवारी. त्या काळात त्यावेळेस त्याने सांगितलं होतं, एखाद्या गोष्टीला किती वेळ पकडून ठेवायचं आणि कधी सोडायचं. जर योग्य वेळेत जर तुम्ही सोडलं नाही तर कदाचित तुम्ही पकडल्या जाणार. कारण पूर्वी एक कहाणी होती, कहाणीच्या थ्रू समजल्या जात होतं, माकड कसे पकडायचे. गावामध्ये एक मटकं ठेवलं जायचं आणि त्या मटक्यामध्ये आंबे वगैरे ठेवल्या जायचं. माकड त्याच्या जवळ यायचं आणि त्या मटक्यामध्ये आपला हात टाकायचा. हात टाकल्यानंतर त्याचा हात बाहेर नव्हता, कारण हातामध्ये त्यांनी काय आंबा पकडलेला असायचा. जर आंबा सोडला तर हात बाहेर येईल, आंबा पकडला तर तो माकड पकडला जाईल. मनुष्याचं पण असंच आहे. काही गोष्टी काळानुसार, वेगानुसार आपल्याला सोडावं लागणार. आणि त्या जर सोडायच्या असतील तर त्याच्यासाठी संवाद साधणं फार महत्वाचं आहे. मग तो संवाद वेगळा असतो. मला काल एक व्यक्ती IAS ऑफिसर दर्जाचे भेटले. 3 तास मी त्यांच्यासोबत संवाद साधला. तर 3 तासामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये 2 वर्षाचं टेन्शन होतं, कोविडचं, वर्कआउट काय, सर्व काही. तर त्यावेळेस त्याने विचारलं की बाकी व्यक्ती कसे करतात. तर बाकी व्यक्ती 1 तास स्वतःसाठी देतात. जसे आमचे भाऊसाहेब महेश वडतकर RDC उपजिल्हाधिकारी आहेत परभणीमध्ये. सकाळी 1 तास ते संवाद साधतात. लहान मुलाशी, माझी लहान मुलगी आहे, भावाची मुलगी आहे, त्याच्यासोबत कॉल करणार, झूम मीटिंगवर त्यांना येणार, अर्ध्या तासासाठी बोलणार. त्यांनी पक्षी, आता कधीच त्यांनी पक्षी पाळले नव्हते, आता 5-6 कोंबड्या आहेत त्यांच्याजवळ, 2-3 राजहंस आहेत, त्याच्यासोबत सकाळी संवाद साधतात. त्यांच्यावर नियंत्रण कसं करायचं, त्याचं प्रोटेक्शन कुत्र्यापासून कसं करायचं याचा विचार करतात. आणि हाच विचार ते अप्लाय करतात आपल्या लाईफमध्ये, कोविड पासून लोकांना दूर करण्यासाठी. म्हणजे संवाद साधणं मला वाटते फार आवश्यक आहे आपल्या आयुष्यामध्ये. आणि ज्याला संवाद चांगल्या प्रकारे साधता आला, मला वाटते तो व्यक्ती खरंच भाग्यवान असणार आहे. आपल्या बरोबर जे काही घडतंय, जे काही कृती घडते, चांगली किंवा वाईट, ती कृती शब्दामध्ये लिहिणं म्हणजेच मला वाटते स्वरसंवाद. कधी कधी फिर अचानक असं वाटते, सकाळी उठाव, मुलांचे आपले जे मित्र असतात, आपले जे काही दूरचे व्यक्ती असतात, मला वाटते त्याला आपण हाक देतो, त्या व्यक्तीसोबत संवाद साधतो फेसबुकच्या माध्यमातून. पण कधी आपण विचार करत नाही, सकाळी उठल्यानंतर आपल्या भावाला, आपल्या आईला, वडिलाला, जवळच्या एखाद्या मित्राला, डॉक्टर साहेबांना कॉल करा आणि विचारा, गुड मॉर्निंग, तुम्ही उठले का. म्हणजे फेसबुकवरची पोस्ट असते गुड मॉर्निंग, पण जो संवाद जो साधला जातो सकाळी उठून, दुपारी किंवा संध्याकाळी, त्या संवादामध्ये व्यक्ती हा कुठंतरी कमी पडत आहे. त्याचमुळे आज विद्यार्थ्याला ही संवाद साधण्याची फार जरूरत आहे. मला जेव्हा एका विद्यार्थ्याला मी पोस्ट केलं की 11वी-12वीच्या नंतर करिअर ऑप्शन, त्या विद्यार्थ्यांनी मला 4 प्रकारच्या पोस्ट केल्या माझ्या व्हॉट्सअपवर. पहिली पोस्ट अशी होती की त्यांनी दाखवलं की 7 ते 8 प्रेत जळत आहेत. म्हणजे विचार करा, एक 10वीचा विद्यार्थी मला या पिरियडमध्ये जेव्हा मी त्याला सांगायलो 10वी नंतर 11वी-12वी सायन्स किंवा आर्ट्स, कॉमर्सचे काय प्रगती आणि कसं असणार उद्याचं फ्युचर, त्यावेळेस त्यांनी दाखवले की 7 ते 8 प्रेत जळत आहेत आणि घरचा कोणी व्यक्ती नाही. दुसरी पोस्ट त्याच्यानंतर त्या व्यक्तीने टाकली, त्याच विद्यार्थ्यांनी,
मी पुन्हा अभ्यास करू लागलो. त्यांनी दाखवलं एक लहान मूल येत आहे, आई वडील खिडकीतून बघत आहे, शेजारी खिडकीतून बघत आहे आणि गाडीमध्ये जात आहे तो, म्हणजे कोविड सेंटरला. तिसरी पोस्ट त्या व्यक्तीनं पाठवली मला. तिच्यामध्ये असं आहे की 95, 96, 98 वर्षाचा व्यक्ती नाही, एक पॉलिटिकल व्यक्ती, राजनैतिक व्यक्ती, तो बाहेर पडला कोविडमधून आणि त्याचं स्वागत करण्यासाठी पूर्ण लाईनच होती. तर त्यावेळेस मी काय उत्तर द्यावं मला समजून यांनी वेगळ्या पोस्ट दिल्या. म्हणजे कदाचित मला वाटतंय कोविड नंतर जे काही शिक्षण असणार ते फार वेगळ्या पद्धतीचं शिक्षण असणार. हे शिक्षण आज खूप वेगळं झालेलं आहे. मी एक ऍप्स बघितलं, त्या ऍप्समध्ये लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगचा एक व्हिडिओ होता, फार सुंदर व्हिडिओ. फक्त लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग समजवण्यासाठी 11वीच्या विद्यार्थ्याचे 5 मिनिट गेले आणि विद्यार्थ्याला वाटलं मी डिजिटल खूप शिकलेलो आहे. फक्त फोटो दाखवले, ही इमारत आहे, हा बंगला आहे, हा व्यक्ती आहे, हे शेळी आहे, हा वाघ आहे, हा सिंह आहे. 5 मिनिटं तेच लेक्चर आणि त्याच्यानंतर सांगितलं हे लिव्हिंग आणि हे आहेत नॉन लिव्हिंग. मला वाटतं ते जर बोर्डवर शिकवल्या गेलं असतं लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, कदाचित एवढे डायग्राम दाखवले नसते. पण तेच काम 30 सेकंदामध्ये 1 मिनिटामध्ये झालं होतं आणि डिजिटलनं तेच काम 10 मिनिटामध्ये केलं आणि विद्यार्थ्याला वाटतं आपण खूप शिकायलो, खूप अभ्यास करायलो. रात्री आराम रिलॅक्स विद्यार्थी बसतो, समोर व्हिडिओ लागलेला असतो, पण तो नोट कोणतीच गोष्ट करत नाही. आज जर सिंपल टेस्ट घेतली 3 तासामध्ये विद्यार्थ्याला, मी तर म्हणतो 10वीचे पेपर घ्यायलेत ना, हे पेपर न घेता एक एज्युकेशन पॅटर्नच तुम्ही चेंज करा. विद्यार्थ्याला सांगा 3 तासामध्ये जास्तीत जास्त पाहून तुला लिहायचंय, पाहून ते तुम्ही म्हणतो बघून लिहा. तरी मला वाटते विद्यार्थी 5-10 पेजच्या वर लिहू शकणार नाही, सत्य परिस्थिती आहे. आणि त्याला जर म्हणलं टिक करा, एमसीक्यूज दिलेले आहेत, तू न वाचता 100 एमसीक्यू 5 मिनिटांमध्ये करणार आहे. परिस्थिती चेंज झालेली आहे. म्हणून विद्यार्थ्याचे 4 प्रश्न आहेत. त्याच्यापैकी पहिल्या प्रश्नाचं मी विद्यार्थ्यांना उत्तर देतो ॲज अ शिक्षक म्हणून, की एखाद्या व्यक्तीचं कर्तृत्वान, आपल्या मित्राचं असो, आपला कॉम्प्युटर असो, मग शाळेचा कॉम्प्युटर असेल, क्लासचा कॉम्प्युटर असेल, आपला मित्र असेल, तो जर खूप समोर जात असेल, कर्तृत्वान असेल, त्याची रेषा खूप मोठी असेल आणि आपल्याला जर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ व्हायचं असेल तर त्याची रेषा लहान करून जमत नाही. त्याच्या शेजारीच आपली लांब रेषा तुम्ही ओढा. जर ती लांब रेषा जर तुम्ही ओढली तर मला वाटते सक्सेस तुम्हाला भेटणार. खरं कर्तृत्वान बनणं म्हणजे काय? दुसऱ्याची जी रेष आहे, त्याची जी रेष आहे ती 100 सेंटीमीटरची आहे, तर आपली रेष 102 सेंटीमीटरची करा, जे ऑटोमॅटिक तो लहान होईल आणि तुम्ही पुढे होणार. हे कर्तृत्वान. त्याच्या डिजिटल सिस्टम मध्ये विद्यार्थ्याला हे शिकवायचं आहे आणि हा संवाद साधणं फार जरुरी आहे. जोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीचा संवाद विद्यार्थ्यासोबत साधणार नाही, तोपर्यंत विद्यार्थी या परिस्थितीच्या बाहेर येणार नाही. जेव्हा मी 100 कॉल करतो तर 99 कॉलचं उत्तर असतंय लॉकडाऊन, आणि एकच विद्यार्थी असा असतो त्याचं उत्तर असतंय सर मी हे वर्क नोट केलेलं आहे. मला माहिती आहे 100 पैकी 10 विद्यार्थ्यांनी फक्त नोटबुक उघडलेली आहे आणि वास्तविकता काहीतरी लिहिलेलं नोटबुकवर. जर 90 विद्यार्थी बघितले, इव्हन मॅथमॅटिक्सचा अभ्यास असो, मला वाटते त्यांनी पडद्यावरच केलेला आहे. इंग्लिशचा अभ्यास असो, पडद्यावरच त्यांनी केलेला आहे. मग जर हे असंच जर चालूच राहिलं तर मला वाटते ही जी पिढी आहे ही कोलॅप्स होऊन जाईल, ही समाप्त होऊन जाईल. म्हणून हे जे तुम्ही जे दाखवाले डिजिटल रूप जे दाखवालेत, या डिजिटल रूपामध्ये विद्यार्थ्याला थोडासा बदल करावा लागणार, त्याच्यासोबत आपल्याला संवाद साधावा लागणार. एका विद्यार्थ्याने एक पोस्ट मला शेअर केली, खूप सुंदर आहे, की तू काय विचार करतो? एक गरीब विद्यार्थी, एक गरीब मुलगा आहे, तो देवाला म्हणतो देवा तू एवढा लकी कसा रे, एवढा तू भाग्यवान कसा रे? मी रात्रीच्या चंद्रामध्ये भाकरी शोधत आहे, मी रात्रीच्या चंद्रामध्ये भाकरी शोधत आहे आणि तू मात्र फार नशीबवान आहे. या कोविड पिरियडमध्ये तुझ्यासाठी लोक नैवेद्य घेऊन आलेले, नैवेद्याच्या ताटा तुझ्या समोर आहे. मी तुझ्या समोर जेव्हा तुझ्या समोर उभा असतो तिथला व्यक्ती मला नारळाचा एक तुकडा देतो. पण देवा तू किती भाग्यवान रे, तू निर्जीव आहे, तू बोलू शकत नाही, तू काही मागितलं नाही तरी नैवेद्याच्या ताटे तुझ्यासाठी अख्खं नारळ आहे आणि माझ्यासाठी मात्र तुकडा आहे. तरी म्हणून आज देवा मला असं वाटतंय तुझ्या विरुद्ध बंड पुकारावं. पण तुझ्या विरुद्ध बंड पुकारून मला माहिती मी श्रेष्ठ होणार नाही, त्याच्याऐवजी मी जर माझ्या स्वतः विरुद्ध बंड पुकारला तर मला वाटते मी खऱ्या अर्थाने कर्तृत्वान होईल. तर मित्रहो, जे डिजिटल युगामध्ये तुम्ही आहेत, तुम्हाला जर या तरीकेने हे करता आलं, लोकांना दोष न देता
स्वतः जर संवाद साधता आला असा चांगला आणि वाईटचा, मला वाटतंय आपल्याला या पिढीला त्याचं उत्तर भेटणार आहे. आज माझ्या शिक्षकाचा वाढदिवस आहे. मी विचार केला की सरांची पोस्ट टाकाव, सरांना विश कराव. फोन नंबर होता. मी म्हटलं ते न करता सरांनी मला जे घडवलेलं आहे, एक मी पण माझ्या विद्यार्थ्यासोबत, माझे जे मित्र आहेत आपले जे जवळचे, त्याच्यासोबत स्वर संवाद साधावा. मी ते विचार केला की एखाद्या व्यक्तीनं, सरांना मला शिकवलं होतं, चिखल आपल्या अंगावर जर उधळला, कपडेच आपले वाईट झालेले आहेत, कपडेच भरलेले आहेत, पण जर तुम्ही त्याच्या शरीराला जर चिखल लावत असाल तर तुमचे हात पण भरणार आहेत. या कोविडमध्ये तेच झालेलं आहे. कोविडमध्ये 3 प्रकारच्या पोस्ट आपल्या याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्या पोस्ट 10वीला असताना, 5वीला असताना विद्यार्थ्याला हॅमर केलेला आहे. आमच्या छोट्याशा मुलीला विचारलं, भावाच्या बेटा तू औरंगाबादला येणार का? मी कशी येणार, लॉकडाऊन आहे ना, मला ई पास भेटणार नाही ना. लक्षात घ्या, 7, 8, 9 वर्षाची लहान मुलगी जर ई पासची गोष्ट बोलत आहे, लॉकडाऊनची गोष्ट बोलत आहे, म्हणजे कुठंतरी आपण या शब्दाला फार तरीकेने हॅमर केलेले मला वाटते. आणि संवाद झालाच नाही. घरामध्ये बरेच जण असे म्हणले, 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर मी 2 वर्ष घरी होतो, सोबत होतो, मित्र कोणी सोबत नव्हतं. मी बघितलं प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये होतं. आई वडील असतील टीव्हीच्या न्यूजमध्ये होतं, कोणी वर्तमान पेपरच्या न्यूजमध्ये होतं, कोणी झोप काढत होतं, कोणी काहीतरी स्वयंपाक बनत होतं. संवाद होतच नव्हता. आणि असं वाटलं आपल्याला 2 वर्षामध्ये की फॅमिली खूप जवळ आलेली आहे, आपण खूप जवळ आहे, काहीच नाही. म्हणून आज मी तुम्हाला सांगतो, लॉकडाऊन असून पण तुम्ही संवाद साधलेला नाही, मी पण संवाद साधलेला नाही, पण आजपासून एक आपण सुरुवात करू या निमित्तानं संवाद साधायची. विद्यार्थ्यासोबत संवाद साधणं जरुरी आहे. माझा एक विद्यार्थी ग्रॅज्युएशन नंतर, इंजिनिअरिंग नंतर एक छोटंसं इंजेक्शन विकताना पकडला गेला आज जेलमध्ये. वाईट वाटलं. त्या 2 दिवसामध्ये, त्या 2 वर्षामध्ये कदाचित जर त्या विद्यार्थ्यासोबत संवाद झाला असता, स्वतःशी मी बोललो असतो, ॲज ए टीचर म्हणून त्याच्यासोबत जर बोललो असतो, तर मला वाटते ही गोष्ट झाली नव्हती. आज पण ते झाले. या डिजिटलमध्ये 2 वर्ष घरी मुलं असताना आपण त्याच्यासोबत प्रॉपर संवाद नाही साधू शकलो. मला वाटतं एक मृत्यूंजय कादंबरी जरी विद्यार्थ्याला दिली असती आणि म्हणलं असतं 2 वेळेस तू हे रीडिंग कर, 2 पुस्तकं चांगली ठेवली असते, शिवाजी महाराजाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, मला वाटते फक्त संविधान जरी ठेवलं असतं आणि 1 वर्ष त्यांनी जर ते वाचलं असतं तर तू खूप समोर गेला असता. मला वाटते त्याला संवाद साधता आला असता. मला पाहिजे त्याला ते आर्टिकल समजले असते. आज तसं झालेलं नाही. म्हणून माझी एक इच्छा आहे की मी 10 प्रकारचे प्रश्न या ठिकाणी मांडणार आहे. आता फार वेगळं झालेलं आहे. आता माझी जी मुस्कुराट आहे ती मुस्कुराट तुम्हाला ओठोनुसार दिसणारच नाही, कारण परिस्थिती चेंज झाली. आता डोळ्यांनी हसायचं, आपल्याला डोळ्यांनी मुस्कुराट तुम्हाला द्यायची. म्हणजे जो काही व्यक्ती आहे, जुबान आता बोलणार नाही, जुबान आता बोलणार नाही, त्याची मला फिक्र नाही, पण जी खामोशी आहे त्या खामोशीनं तरी काहीतरी बोललं पाहिजे. ते जर बोलता आलं तर मला वाटतंय चांगल्या पद्धतीनं आपल्याला संवाद साधता येईल. म्हणून मित्र हो, आजपासून एक नवीन चक्र आपण सुरू करूया की आपले जे काही विद्यार्थी आहेत, आपल्या जवळ जो काही व्यक्ती आलेला आहे त्या व्यक्तीसोबत एक चांगला संवाद साधण्याची आवश्यकता आहे. मला वाटते तो जर संवाद साधला गेला चांगल्या पद्धतीनं, हे कोविड, लसीकरण, याच्याचे जो काही विद्यार्थ्याला जो टप्पा गव्हर्नमेंटला समोर हे करायचंय ते प्रश्न त्यांचे सॉल्व्ह होतील. म्हणून स्वतःचा जो रस्ता आहे तो दुसरा कोणी शोधणार नाही. तुम्हाला स्थान जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला वाटते संवाद साधणं फार आवश्यक आहे. त्या संवादामध्ये कधी कधी आपण अपेक्षा खूप ठेवतो. मला कोविड झालेला आहे की मला 10 व्यक्तींना बोललंच पाहिजे, 15 व्यक्तींना माझे विचार शेअर केले पाहिजे, फोटो शेअर केले पाहिजे, कोणी मला भेटायला नाही आलं. परिस्थिती तशी होती. पूर्वी एक प्रश्न विचारला होता, माझ्या शिक्षकांनी मला विचारलं होतं, त्यांनी उत्तर दिलेलं होतं, हसत हसत उत्तर दिलं होतं. विचारलं होतं ही पृथ्वी कशावर वसलेली आहे. त्यावेळेस 4थ्या वर्गामध्ये असताना बिंदू सरकडून मी शिकलो होतो. त्यांनी त्यावेळेस मला समजून सांगितलं होतं, आज ते नाही, की पृथ्वी बेटा पृथ्वी कशावर आहे, शेषनागावर आहे, असं लिहिलेलं होतं कुठंतरी. जसा शेषनाग हरला ही पृथ्वी तशी हलणार, चेंजेस येणार, भूकंप येणार, ज्वालामुखी होणार. त्याच्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये त्याने सांगितलं सरांनी, आता बदललेली आहे परिस्थिती. पुन्हा तोच प्रश्न मी काही काळानंतर विचारलं, सर पृथ्वी कशावर आहे. त्यावेळेस सरने सापाचं उदाहरण नाही दिलं, त्यांनी उदाहरण दिलं जे पृथ्वी आहे तळ हातावर आहे. कारण त्यावेळेस अण्णाभाऊ साठेचे विचार आलेले होते. कामगार वर्ग निघाला होता, जो काम करेल तो समोर जाणार. आज जगामध्ये तुम्हाला राहायचं असेल, भारतामध्ये चांगलं काम करत असाल तर भारताची पोझिशन चांगली होणार. कोविडमध्ये तुम्ही चांगलं काम केलं, वर्कआउट केलं, नुसतं एक पॉझिटिव्हनेस, एक संवाद जर साधला प्रत्येकाशी,
तर मला वाटते काहीतरी वर्क होईल म्हणून त्यांनी सांगितलं हातावर आहे पृथ्वी. मला पण आश्चर्य वाटलं. पुन्हा मी जसा मोठा झालो त्यावेळेस तोच प्रश्न त्यांना विचारला, मनातल्या मनात विचारला मी. त्यांनी उत्तर दिलं मला, पृथ्वी कशावर बसलेली आहे? एक संगणक एक पडद्यावर बसलेली, म्हणजे संगणकाच्या पडद्यावर. पण मित्रो, आज जेव्हा मी संगणक बघतो, डिजिटल युग बघतो, त्यावेळेस मला प्रश्न पडला, मग माझे जे गुरु वगैरे आहेत, कोलाळ सर असो, बिंदू सर असो, त्याच्यासोबत संवाद केला. त्या संवादामध्ये असं दिसलं की जी पृथ्वी जी आहे ती पृथ्वी आज एका छोट्या याच्यावर बसलेली आहे. एक मिनिट फोन डिलीट करतो. जी पृथ्वी जी आहे ती पृथ्वी जी आहे हिच्यावर बसलेली आहे. कशावर बसलेली? पृथ्वी एक सूक्ष्म विषाणूवर आहे. ती विषाणू जेवढा विचार करणार तुम्हाला फिरवणार आहे. पृथ्वी तो विषाणू मला घरात बसवायचं 1 वर्ष बसवायचं की 2 वर्ष, त्या विषाणूचा स्ट्रेन बदलला तर ते डिसाईड करणार ओठाने हसायचं की डोळ्याने हसायचं. आज व्यक्ती डोळ्याने हसत आहे, ओठाने हसत नाही, कारण ओठावर मांस आलेलं आहे, चेहऱ्यावर मांस आलेले आहे. त्या विषाणू तुम्हाला सांगणार आहे की लग्न कोणत्या पद्धतीने करायचं. 2च व्यक्ती असायला पाहिजे. आज तर 25 दिवसात, उद्या कदाचित अशी परिस्थिती असेल नवरा आणि बायको दोघंच समोर असतील. पूर्वीच लिहिलं होतं, बाबासाहेबांनी लिहिलं होतं, कोर्ट मॅरेज कन्सेप्ट आलेली ती समजली नाही आला, संवाद साधता नाही आला. त्या संवादाला आम्ही आपल्या कलमाला समजलोच नाही. त्यावेळेस पण लिहिलं होतं 4 डिस्टन्स काय असतंय, अंतर काय असतंय, पण अंतर आम्हाला समजलंच नाही. आज पण आम्हाला समजलं नाही की संवाद साधताना एक छोट्या व्यक्तीवर तुम्ही अन्याय करता, त्याच्यावर जो 200 रुपयाचा जुर्म लावता, त्याच्याऐवजी ज्यांनी मोठा फंक्शन ठेवलेला आहे त्यांच्यावर त्या पद्धतीनं तुम्ही जुर्माना लावा. मला वाटते कोविडचे प्रश्न सॉल्व्ह होतील. संवाद आपण साधतच नाही. तर मित्रो, आज माझा जो प्रयत्न असणार आहे की जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यासोबत मला संवाद साधायचा आहे खऱ्या अर्थानं. त्याच्यासाठी मला कोणाचा सल्ला घ्यायचा नाही किंवा कोणाला मला सल्ला पण द्यायचा नाही. फार सोपं आहे की त्या काळामध्ये लिहिलं, आज आठवलं मला की एक पिल्लं असतात, 2 पिल्लं समुद्रामध्ये पडलेले असतात. एक पक्षी जातो आणि त्या समुद्रातलं चोचीनं पाणी बाहेर काढतो. काल्पनिक आहे, लिहिलेलं आहे. विद्यार्थी पण तेच करणार आहे डिजिटल युगामध्ये. त्याच्यानंतर दुसरा पक्षी येतो, म्हणतो काय तुझ्याच्यानं काय होणार? म्हणजे माझे पिल्लं जे हिच्यामध्ये पडलेले आहेत म्हणजे समुद्रामध्ये, म्हणून मी या समुद्राचं पाणी कमी करत आहे. तर हे कसं काय पॉसिबल आहे? म्हणून तो पक्षी काय म्हणतो, माझे पिल्लेत, मला त्याची जाणीव आहे, तुला जर जास्त वाटत असेल तर तू फक्त सल्ला देऊ नको, मला हेल्प कर. मग दुसरा पक्षी पण काय करतो, त्याला सल्ला देत नाही, तो पण आपल्या चोचीनं काय करतो, पाणी कमी करत जातो. असं बघता बघता हजारो पक्षी येतात आणि हजारो पक्षी आपल्या चोचीनं पाणी कमी करतात. त्यावेळेस जे गरुड आहे, गरुड पक्षी म्हणजे सांगितलं जातं देवस्थानचं साधन आहे ते, आणि तो म्हणतो मी आता तुझी पृथ्वी सोडायलो, तुझा स्वर्ग सोडायलो, मी पृथ्वीवर जात आहे समुद्रामध्ये देवा. कशासाठी? विष्णू विचारतो की माझे जे मित्र आहेत ते चोचीनं पाणी काढत आहे, कारण त्याचं पिल्लू पडलेलं आहे, मला तिथं जायचं आणि मदत करायची. तो जेव्हा मदतीला निघतो त्यावेळेस हे कसं शक्य देव विचारतो. तर त्यावेळेस तो जो व्यक्ती उत्तर देतो, मला सल्ला नको, फक्त कार्य हवंय. तर त्यावेळेस देव त्याला मदत करतो आणि ते पिल्लं समुद्र स्वतःहून बाहेर काढतो. मला वाटतं खरंच आज सल्ल्याची आवश्यकता नाही, फक्त एक कार्य जर आपण आपल्या तरीकेने करत गेलो. एक सांगितलं की एक नियमावली बनवली, सिंपल नियमावली जगाची जगण्यासाठी. मला वाटते शाळा पण सुरू होऊ शकते, कॉलेज पण सुरू होऊ शकते आणि तुमचे हे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होऊ शकतात. फार सोपं आहे. एक दुकान सुरू होऊ शकते, एक हॉटेल सुरू होऊ शकते आपल्या देशामध्ये. पण आपल्या देशामध्ये शाळा सुरू होण्यासाठी एक वैचारिकता होऊ शकत नाही. पण शाळेतूनच खऱ्या अर्थानं लोकांना कळणार आहे या विषाणूचं रूप कसं बदलायचं, याच्या स्ट्रेनशी कसं फाईट करायचं. हे जे माझे शिक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये जो खडू आहे आणि त्यांच्या समोर जो भावी पिढी बसलेली जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या हातामध्ये जी काही लेखणी आहे ती लेखणी चेंज करू शकते, तीच बदलाव करू शकते. आणि मला वाटतं या गव्हर्नमेंटनं या 2 वर्षामध्ये हे काम नाही केलं. 2 वर्षामध्ये सर्व बंद ठेवलं असतं आणि शाळा जर सुरू ठेवली असती तर मला वाटतंय हा कोविडचा प्रश्न सॉल्व्ह झाला असता. हे माझं ऍज ए शिक्षण म्हणून तज्ञ सांगेल. म्हणून आजची जी पृथ्वी आहे ती विषाणूवर आहे. हा विषाणू स्ट्रेन बदलणार आहे, हा रूप बदलणार आहे. त्याच्यासाठी जगाला बदलायचं नाही, जगाला तुम्ही बदलू शकत नाही. आपला बघण्याचा दृष्टिकोन बदला. विषाणूमध्ये आपल्याला जर जे रेड हवा असेल
एक दुसऱ्यामध्ये लढणारा व्यक्ती हवा असेल, हॉस्पिटलमध्ये जाऊन रडणारे व्यक्ती असा असेल, रेड कलरचा चष्मा घाला, तसं वागा, जग तुम्हाला तसंच दिसेल. तुम्हाला हिरवगार जग बघायचं असेल तर मला वाटते हिरव्या कलरचा चष्मा तुम्हाला घालावा लागेल. अंधार जर तुम्हाला करायचं असेल तर ब्लॅक कलरचा चष्मा घालावा लागेल. जसं जग आहे तसंच बघायचं असेल तर स्वच्छंद कलरचा त्याच्यावर काच असायला पाहिजे त्या चष्म्याला. मित्रो, जगाला बदलायला जाऊ नका. या कोविडमध्ये सर्वजण जगाला बदलायला चाललेले, सर्वजण लोकांना हेल्प करायला चाललेले. मी तर म्हणतो स्वतःपासून सुरुवात करा, स्वतःला बदला, स्वतःचे नियम पाळा, ऑटोमॅटिक होईल. आणि या नियमाला पाळायचं असेल तर मला वाटते खऱ्या अर्थानं शाळा आणि कॉलेज सुरू होण्याची आवश्यकता आहे. डिजिटल पत्रावर जर तुम्ही लिहिलेलं असेल, त्या डिजिटल स्क्रीनवरून जर विद्यार्थ्याला म्हणत असेल की तू NDA ऑफिसर बन, IAS ऑफिसर बन किंवा इंजिनियर बन, मला वाटते तो खऱ्या अर्थाने इंजिनियर पण बनणार नाही, खऱ्या अर्थाने डॉक्टर बनणार नाही. ही पिढी 2 वर्ष म्हणजे मला वाटतं 20 वर्षाने एज्युकेशन बाबतीमध्ये खूप मागं गेलेली. एज्युकेशन डे बाय डे चेंज होत असते, नवीन कन्सेप्ट या ठिकाणी येत असतात. त्या 2 वर्षामध्ये त्या कन्सेप्ट आलेल्याच नाहीत मित्रो. मग त्या कन्सेप्ट जर आणायच्या असतील तर मला वाटते विद्यार्थ्यासोबत संवाद साधणं जरुरी आहे. नाही तर 10वीचा विद्यार्थी, त्याला तुम्ही म्हणणार तू 11वी करणार का 12वी करणार, तो माझ्या समान तुम्हाला पण ट्रकभर प्रेत पाठवणार आहे, 7 प्रेत जळतांचे फोटो तुम्हाला पाठवणार आहे. म्हणून मित्रो, आजची आवश्यकता वेगळी, संवादाची आवश्यकता आहे. म्हणून या संवादासोबत स्वतःला जे काही प्रश्न तुम्हाला पडलेले आहेत त्या प्रश्नाचे मला उत्तर द्यायचे. ते प्रश्न काहीतरी असे निर्माण करायचे. आजचा तर प्रश्न माझा सोपा आहे की एक जरी कमेंट दिलं की आयुष्यामधला सर्वात आनंदी क्षण तुमच्या कोणता होता, तो आठवता येतो का, आज आठवा आणि उद्या कमेंट करा. खूप तिच्यामध्ये दडलेलं आहे. त्या क्षणाला जेव्हा तुम्ही आठवणार त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल त्या क्षणाचं महत्व काय, की त्यावेळेस त्या क्षणाच्या वेळेस 100 व्यक्तीनं तुमच्यासोबत संवाद साधलेला होता. तुम्ही जर 10वीला टॉपर असाल, स्कॉलरशिपची एक्झाम दिली असेल आणि तो रिझल्ट तुमच्यासाठी महत्व असेल तर तुमच्या काकाचा, भावाचा, मित्राचा फोन आलेला होता, शिक्षकाचा फोन आला होता, पेढे घेऊन आलेले होते, वर्तमान पेपर आलेलं होतं. म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली संवाद साधलेला होता. आणि मला वाटतं या 2 वर्षामध्ये लॉकडाऊन घरी बसून व्यक्तीनं व्यक्तीशी संवाद साधलेला नाही. आणि संवाद न साधल्यामुळं हा जो कोविड पिरियड आहे तसाच एक्सटेंड होत आहे. आज 1 जूनपर्यंत लॉकडाऊन आहे, कदाचित उद्या 15 जूनपर्यंत लॉकडाऊन असेल, 15 जून नंतर जुलैपर्यंत आहे. वर्कआउट होत नाही. आणि त्याच्यासाठी जर वर्कआउट करायचं असेल, सोल्युशन काढायचं असेल तर मला तरी वाटतंय की प्रत्येकानं आपापली जबाबदारी घ्यायला पाहिजे. त्या जबाबदारीमध्ये शिक्षण ही सर्वात महत्वाची जबाबदारी आहे. ते शिक्षण एका पडद्यावर नसायला पाहिजे, ते निसर्गामध्ये असायला पाहिजे. शिक्षण एका छोट्या स्क्रीनवर नसायला पाहिजे, ते शाळेमध्येच शिक्षण असणार. 10 विद्यार्थी जेव्हा समोरासमोर असणार, नियम पाळा, नियम तर पाळावेच लागणार. तिथे पण वेगळे आहेत, पण नियम पाळून पण शिक्षण घेता येते. एका घरामध्ये 15 व्यक्ती राहू शकतात. मग 15 विद्यार्थ्याला एका रूममध्ये का शिकवल्या गेलं नाही 2 वर्ष? कोणती तरी पिढी तुमच्यावर अटॅक करत आहे, त्या पिढीचा मी अभ्यास केलेला आहे. त्यांनी एक व्यक्तीने IAS ऑफिसरने एक पोस्ट शेअर केली. एका विद्यार्थ्याला कोविड झाला होता, कोविड सेंटरमध्ये तो MPSC UPSCचे पुस्तक वाचत होता. लक्षात घ्या. म्हणजे एक पिढी अशी पण आहे ज्यांच्याजवळ की त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी विचार केला, आज स्पर्धा परीक्षेमधून 90% विद्यार्थी पास झालेले आहेत. कारण त्यांच्या माइंडमध्ये फक्त कोविड आहे, त्यांच्या माइंडमध्ये करोना आहे. पाल्याला प्रश्न विचारला तुमच्या मुलांना पुढे शिकाय जाऊ द्याव सर, ते नंतर पाहू कोविड संपल्यानंतर. 90% उत्तर घरीच झालेले, शिक्षण खतम केलेलं आहे आम्ही इनडायरेक्टली. हे शिक्षण स्टॉप झालेलं आहे. मग हे जर स्टॉप पुढे जर होऊ द्यायचं नसेल तर मला वाटतंय विद्यार्थ्यासोबत आपल्याला संवाद साधणं जरुरी आहे. मग तो विद्यार्थी, आपला मुलगा पण विद्यार्थीच आहे, आपली मुलगी पण विद्यार्थी आहे, आपले शिक्षक पुन्हा मला शाळेत जावं लागणार आहे. शाळेत जावं लागणार म्हणजे मला माझ्या त्या टीचरसोबत संवाद साधावा लागणार. कारण पूर्वी हे प्रश्न नव्हते. कारण ज्या वेळेस मी 10व्या वर्गामध्ये होतो, 10व्या वर्गामध्ये मराठीचे शिक्षक काळे सरांचा निबंध होता, जर शाळा बंद झाल्या तर, त्याचं उत्तर मी त्यावेळेस लिहिलेलं होतं. शाळा बंद झाल्याचं सोल्युशन मला कितीतरी वर्षापूर्वी होतं. त्यावेळेस त्यांनी प्रश्न दिला होता, त्यावेळेस त्यांचा निबंध होता, त्यावेळेस त्यांच्या पेपरमध्ये आलेलं होतं, जर शाळा बंद झाली तर, जर जग एका ठिकाणी थांबलं तर. आज थांबलेलं आहे, ऑक्सिजन अभावी सर्व जग थांबलेलं. त्यावेळेस ते प्रश्न होते, त्यावेळेस माझ्यामध्ये एवढी कल्पकता होती ॲज अ विद्यार्थी म्हणून मी त्याचं उत्तर दिलेलं आहे. पण आजच्या पिढीला या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. कारण यांचं जे एज्युकेशन हे वेगळं आहे. यांच्या एज्युकेशनमध्ये प्रश्नच नाही आलेले. म्हणजे जो भविष्यकाळ होतो तो मी भूतकाळामध्ये शिकलो,
भूतकाळामध्येच आम्ही सोल्युशन काढलेले. मला वाटते जर ते पेपर जर भेटले एक वेळेस, कदाचित अशा महाराष्ट्रातल्या कित्येक शाळा असतील, अशी कितीतरी गुरुवारी असतील, कोळाळ सर असतील, काळे सर, की त्यांनी तो प्रश्न त्या काळातच पुट केला होता. जर शाळा बंद झाल्या तर, जर जग एका ठिकाणी थांबलं तर, त्यावेळेस आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी, प्रगल्भ बुद्धीच्या विद्यार्थ्यांनी त्या वेळेतल्या त्याचं उत्तर लिहिलेलं आहे. कदाचित तेच उत्तर कोविडचं सोल्युशन असेल असं मला वाटतंय, आणि निश्चितच असणार आहे ते सोल्युशन. पण आजचे प्रश्नच आमचे बदललेले आहेत. आजच्या प्रश्नामध्ये हा प्रश्नच नाही ना. आता प्रश्न दिलेला आहे आणि आता मला सोल्युशन काढायचं, पण 1 जून पैकी 15 जून पैकी हे पॉसिबल नाही. म्हणून तुमची शिक्षण प्रणाली बदललेली आहे. या शिक्षण प्रणालीला अजून तुम्हाला घातक रूप दिलेलं आहे. याच्यानंतर 5% विद्यार्थीच प्रभावशाली असणार शिक्षणामध्ये. त्यांनी त्याचा फायदा उचललेला आहे घरी बसून, कारण त्यांच्याकडे मोठी स्क्रीन होती, त्यांच्याकडे ते पुस्तक होते, आपल्याकडे ते पुस्तक नव्हते, आपल्याकडे वर्कआउट नव्हते. त्यांच्या घरी पण टीचर येत होते, फोनवर टीचर बोलत होते, संवाद साधत होते, पुस्तकासोबत संवाद होता त्यांचा. म्हणजे ती पिढी आज समोर चाललेली. पण ते 5% विद्यार्थी आहेत, तेच अटॅक करणार आहेत. आजच्या पिढीला डॉक्टर बनायचंय तर डॉक्टर आता 200 मार्कावर बनणार नाही, 200 पैकी 200. ज्याला 120 60 मार्क पडले तो कदाचित डॉक्टर होईल. मी एक टेस्ट घेतली, साधारणतः 700 विद्यार्थ्यावर मी अप्लाय केलं. 10वीच्या बेसवर एक सिंपल 50 प्रश्नाची टेस्ट घेतली. प्रत्येकाला 4 मार्क्स दिले मी. 200 मार्काची टेस्ट, निगेटिव्ह मार्किंग ठेवली. अँड ॲव्हरेज मी असा विचार करत होतो की 50% विद्यार्थी 50%च्या वर असतील. पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा 700 विद्यार्थ्यांचा रिझल्ट अनालिसिस केला तर विद्यार्थ्याचे मार्क आहेत 30-40 अँड ॲव्हरेज, म्हणजे 15% पासिंग पण नाही. त्या काळामध्ये 35% पासिंग होती, आता मला वाटते 15%, 20% पासिंग येईल. आम्ही ऑप्शन शोधायलो. आता आम्ही ऑप्शन नुसार लायचलो. आम्हाला जे वाटते शास्त्र, तुम्ही भूगोलाचा पेपर द्या, ओनली इतिहासाचा पेपर द्या, अर्थशास्त्रामध्ये एवढे पेपर द्या, तरच तुमची पिढी असा तुम्हाला प्रवेश भेटणार. मी त्याच्यापेक्षा तर सोपा पर्याय सांगतो की फक्त विद्यार्थ्याला, जो विद्यार्थी जास्त पेजेस लिहिल कमी काळामध्ये, त्याच्यानुसार त्याला मार्क्स द्या. त्याच्यामध्ये किती चुका होतात ते बघा, तुमचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल. या पद्धतीने त्यांचं इव्हॅल्युएशन होणारच नाही. 5 सब्जेक्ट म्हणजे इंग्लिशची व्हॅल्यू नाही का त्या विद्यार्थ्यांना, मराठीची व्हॅल्यू नाही का? आज प्रॉब्लेम तोच झालेला आहे ना. त्या काळामध्ये 10वी पर्यंत मी मराठी शिकलो. कदाचित जर ती मराठी आजपर्यंत असली तर मला पण उत्तर शोधता आलं असतं. कारण त्यावेळेस मला कळालेलं होतं की विषाणूची ताकद काय. माझ्या शिक्षकांनी मला सांगितलं होतं, बेटा हे मोहरीचं बीज आहे, हे बीज फार छोटं आहे, याला फक्त पेरायचंय, लावायचंय. पण लावल्यानंतर याला जर खत पाणी दिलं, त्याच्यापासून निर्माण झालेलं पेड खूप मोठं असते, त्याची ताकद एवढी असते. मित्रो, याचा अर्थ विषाणू पण तसाच आहे. तो आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे. तो आज दिसतो एवढा, पण त्यानं जर रूप पसरवलं तर त्याचं रूप खूप मोठं आहे. कदाचित तो कोळीसारखा असेल, आज आंबे खातो, पण ते आंबे जेव्हा तो जमिनीमध्ये कोळी आपण लावतो, त्याच्यापासून जे महाब्रीज होते, जे वृक्ष तयार होते, त्याची ताकद पहा किती आहे. कदाचित या विषाणूचं रूप तसंच होणार आहे. आणि त्याला जर पलटायचं असेल, त्याला बदलायचं असेल, त्याला थांबवायचं असेल, तर विद्यार्थ्यांनीच हे काम करू शकतो. विद्यार्थी आणि शिक्षक हे काम करू शकतो. म्हणून विद्यालय उघडणं, शाळा उघडणं जरुरी आहे. शाळा जर ओपन झाल्या, कॉलेज जर ओपन झाले, तर मला वाटते संवाद होईल. खऱ्या अर्थानं डॉक्टर सोबत संवाद होईल. डॉक्टर सोबत संवादच झालेला नाही, पण प्रत्येक डॉक्टर आपली दिशा ठरवत आहे, आपलं इंजेक्शन ठरवत आहे, आपली फीस ठरवत आहे. आणि गलत प्रयोग केल्यामुळे मला तरी वाटते, म्हणजे माझा अनालिसिस असं मला वाटते की डेथची संख्या वाढलेली आहे. कदाचित माझे मित्र आहेत, जवळचे खासदार साहेब, ते गेले. त्याच्यानंतर एक पत्रकाराने लेख लिहिला, कदाचित ते छोट्या हॉस्पिटलमध्ये असते तर आज आपल्यामध्ये असते. विचार करायला लावला मला प्रश्न की खासदाराच्या बाबतीमध्ये त्यांनी असं का लिहिलेलं असत. तर कधी कधी मला सत्यताच वाटायली त्याच्यामध्ये, कारण मी पण बघितलेलं आहे. मग आपण त्याला नाव दिलं असेल रामदेव बाबाचा काढा का वेगळ्या पद्धतीनं, पण एक सिंपल प्रकारची रचना आपल्याला थांबवू शकते. तो विचार येऊ शकतो, विद्यार्थीच याचं सोल्युशन काढणार आहे त्या विषाणूचं. ते कधी काढणार? जेव्हा शिक्षक त्यांच्या समोर असणार, फळा त्यांच्या समोर असणार, डिजिटल रूप जर त्यांच्या समोर असेल, तर मला वाटते उत्तर निघणार नाही. सर्वच व्यक्ती लस घेतील. हा आजपर्यंत आम्ही जय जवान जय किसान जो नारा दिलेला आहे तो जगापर्यंत पोहोचवतो. 15 ऑगस्टला त्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये फलक असतं म्हणून लोकांपर्यंत जीवन ठेवलेले आहेत. आम्ही पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, आम्ही जीवन ठेवलेले आहेत मित्र. म्हणून आज काळाची मला वाटते संवाद साधण्याची जरूरत आहे. आणि तो संवाद तिथेच साधला जाणार आहे. तो संवाद डिजिटल रूपामध्ये साधला जाणार नाही.
तो संवाद जो साधला त्याचं रूप द्यायचंय, 60-40% करायचंय. मला पण माहिती आहे, ॲज अ शिक्षक मी सायन्सचा स्टुडंट आहे, पण एज्युकेशन 100% तुम्ही डिजिटल करू शकत नाही, कारण त्याच्यातून स्वरसंवाद साधला जात नाही. स्वतःसाठी स्वतःला बोलावं लागणार आहे. आज प्रयोग करून बघा, 1 तासामध्ये आपला सर्वोच्च क्षण आठवा, तो लिहा, आणि त्यावेळेस किती लोकांनी आपल्यासोबत संवाद साधला होता. मग या 2 वर्षामध्ये कोविड पिरियडमध्ये मी घरी आहे, माझी आई आहे, वडील आहेत, भाऊ आहेत, बहीण आहेत. खरंच सांगा, 2 वर्षामध्ये मी त्यांच्यासोबत किती वेळेस संवाद साधला. 2 तास लग्नाच्या गप्पा केल्या का, पहिल्या वाढदिवसाच्या लग्नाच्या गप्पा केल्या का, एंगेजमेंटच्या केल्या का, मुलगा पैदा झाल्यानंतर त्याच्याविषयीच्या काही कल्पना तुमच्या असतील, काही विचार केला, काहीच नाही. फक्त काय बेंगलोरमध्ये एवढे पसंत, मुंबईमध्ये एवढे, कोरोना एवढं, आपलं टेन्शन घरच्यावर काढणं, जास्तीत जास्त आज हे बनवा उद्या हे बनवा, याच्या व्यतिरिक्त मला वाटते काही झालं नाही. आणि जर शाळा सुरू असते मला वाटतं याचं उत्तर भेटलं असतं. मी तर म्हणतो 40-60% करा, 40% डिजिटल ठेवा, 60% तुमच्या स्वविचाराला मान्यता द्या, विद्यार्थ्याला त्यांचे विचार मांडू द्या, शिक्षकाला त्यांचे विचार मांडू द्या. मला वाटते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलेलं आहे. काही बोलल्या जाते, एका शिक्षकाविषयी असं लिहिल्या जाते, यांना काय सरकारी शासकीय शिक्षक आहेत आणि शासकीय शिक्षकांना पगार भेटतो घरी बसून म्हणे. बघा, मुलांचे विचार बदलले, पॅरेंटचे विचार बदलले, बिझनेसचे विचार बोलले. हॉस्पिटलमध्ये 5 लाख रुपये देऊ शकतात, पण एखाद्या विद्यार्थ्याला एखादी शाळा डिजिटल शिकवत असेल त्या ठिकाणी 2 रुपये फीस भरण्यासाठी आपण विचार करत आहे. म्हणजे आपण पण उद्या तसेच डॉक्टर पैदा करणार आहेत, हे मला वाटते. म्हणून आज संवाद मुलासोबत साधणं जरुरी आहे, आपल्या स्वतःसोबत संवाद साधणं जरुरी आहे. 1 तास बोलणं म्हणजे सोपं नाही. जो टीचर जो काम करतो, टीचर संपलेला आहे. तुम्हाला असं वाटतं की टीचर घरी बसून आहे, टीचर हा दररोज कोविड सारखा, दररोज कोविडचा एक स्ट्रेन त्याच्यावर अटॅक करत आहे. माझा 5वीचा विद्यार्थी काय करत असेल, 10वीचा विद्यार्थी काय करत असेल, इंजिनिअरिंगचा विद्यार्थी काय करत असेल, ही पिढी 4 वर्षानंतर कुठं जाणार याचा विचार तो करत आहे. या कृतीशील कागदावर तो लिहित आहे घरी बसून, तो वर्कआउट करत आहे, तो होमवर्क करत आहे, पण आपला मुलगा तिथपर्यंत पोहोचत नाही, आपण तिथपर्यंत पोहोचलेलं नाही. म्हणून हे विचार करू नका तो डॉक्टर काय करतो, तो काय, ते त्यालाच कळतंय. लहान वेळेत सांगितलं होतं, शिक्षकाने खूप सांगितलं होतं, ऑक्सिजनची व्हॅल्यू कळालं नाही. मला प्रश्न विचारले होते, जगामध्ये सर्वात तुला फार मोठा बसला, कल्पवृक्ष आहे, कल्पवृक्षाच्या खाली तू बसला. कहाणी वेगळी होती, त्यावेळेस ऐकली होती मी. कल्पवृक्ष म्हणजे जे मनात आलं ते तुम्हाला भेटणार. तिथं मी विचार केला की मला 4 व्हीलर गाडी पाहिजे, लगेच तुम्हाला ती 4 व्हीलर गाडी आली, कल्पवृक्षानं दिली. विषाणूच्या काळामध्ये कल्पवृक्षानं आपलं रूप बदललेलं आहे, लक्षात घ्या. कल्पवृक्ष तोच आहे, पण रूप बदललेलं आहे, हे मला सांगायचं आहे. म्हणून संवाद साधणं फार जरुरी आहे. तुम्ही इमारत मागितली, तुम्हाला बंगला भेटलेला आहे, तुम्हाला कल्पवृक्षानं सर्व काही दिलेलं आहे, आणि दिल्यानंतर तुमच्या मनामध्ये शेवटी भीती आली, अरे बापरे, राक्षस येऊन मला खतम नाही करणार का, लगेच तुम्ही खतम झालेले. ही पूर्वी त्या काळामध्ये स्टोरी मी ऐकली होती, कल्पवृक्ष. आता या कल्पवृक्षानं रूप बदललेलं आहे. इथे पण तसंच आहे. इथे पण तुम्हाला जे मागणार ते तुम्हाला भेटणारच आहे, निश्चितच भेटणार, मी तुम्हाला सांगतो. पण या ठिकाणी भीती नाहीच, तुम्हाला सांगतो. त्यांनी सत्यता आजच सांगितली, हे विषाणू आहे, हे सत्य आहे, हे वास्तव आहे. इट इज टू स्मॉल, हे डोळ्यानं न दिसणार आहे, पण हे व्यापक आहे. उत्तर कल्पवृक्षानं तुम्हाला दिलेलं आहे. त्याला कुठपर्यंत थांबवायचं, कसं करायचं, काय, याच्यासाठी तुम्हाला नियमावलीचाच अभ्यास करावा लागणार. कल्पवृक्षाखाली बसून तिथे तुम्हाला बोलावं लागेल, देवा मी नियम पाळणार आहे, मी मास्क घालणार आहे, पूर्ण जग मास्क घालेल का, निश्चितच प्रभाव होईल, कारण संवाद तुम्ही साधलेला आहे. मी 4 अंतरावर थांबणारे लोकांपेक्षा पूर्ण जग तसंच करेल का, निश्चितच उत्तर तुम्हाला भेटल आहे. पण आम्ही ते उत्तर बघितलंच नाही. आम्ही तर सत्कार करत बसलो. एखाद्या व्यक्तीला कोविड झालं आणि त्याच्याबद्दल एवढ्या भावना, त्याच्याबद्दल एवढ्या पोस्ट हे दिल्यापेक्षा मी तर म्हणतो तो कोविड होण्यासाठी रिस्पॉन्सिबल स्वतः किती होता एवढं त्याला विचारा. तुला कोविड कशा पद्धतीनं झाला, का कोविड झाला, त्याचे जर उत्तर तुम्ही जर दिलं असतं टीव्हीच्या माध्यमातून, मला वाटतंय समर्थक उत्तर असतं, लोकांना उत्तर सापडलं असतं कोविडचं. पण आम्ही उलट केलेलं आहे. आम्ही तसं केलंच नाही. कोविड झाला, मित्र नाराज झाला, दिनेश तू मला बोलला नाही. अरे बाबा, तू त्या होणार, ही गोष्ट घरी पण होणार, बाहेर होणार मला, पण तू त्याचा अभ्यास मला सांग. तुला कोविड झाला, कशामुळे झाला असेल, कोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता, कोणती मिस्टेक तू केली होती, किती व्यक्ती लग्नाला गेला होता का, कुठे गेला होता, कोणत्या नियमाचं भंग तू केलेलं होतं, ते मला सांग, ते मला प्रसिद्ध करू दे, उत्तर तुम्हाला सापडेल. ते आपण सांगितलंच नाही ना.
फक्त आपण काय केलं, एका घरातले 4 व्यक्ती गेले, या घरातल्या पूर्ण फॅमिलीला झाला. मग त्याचं उत्तर तुम्ही न सांगता जर त्या टीव्हीवाल्यानं उत्तर दिलं असतं, या व्यक्तीच्या घरातल्या 10 व्यक्तीला जो काही विषाणूंना अटॅक केलेला आहे, कोविडनं अटॅक केलेला आहे, त्यासाठी ती फॅमिली जबाबदार आहे. त्यासाठी त्या व्यक्तीनं काही नियमाचं पालन नाही केलेलं आहे, संवादच नाही साधला. मला बाहेर सांगणं, विद्यार्थ्याला सांगणं फार सोपं आहे, कलेक्टरला बाहेर सांगणं सोपं आहे, पोलिसांना लोकांना सांगणं, दंडे मारणं फार सोपं आहे, फाईन लावणं, आणि स्वतः घरी गेल्यानंतर तो मास्क त्यांनी वापरला नाही म्हणून त्यांच्या फॅमिलीला प्रॉब्लेम आलेले. लोकांना सांगितलं तुम्ही हात धुवा, पण त्याच वेळी ड्युटी नंतर गेल्यानंतर तुम्ही त्याचं पालन नाही केलेलं आहे. यू आर द रिस्पॉन्सिबल. जोपर्यंत तुम्ही तुमचा स्वतःसाठी रिस्पॉन्सिबल होणार नाही तोपर्यंत मला वाटतं याचं उत्तर भेटणार नाही. पुन्हा जाता जाता शेवटी संवाद म्हणून विद्यार्थ्यांसोबत सांगतो, माझे 4 ते 5 दिवस मी बोलणारच आहे. वेगवेगळे माझे टॉपिक आहेत, ते टॉपिक याच्याशी रिलेटेड आहे, मनात मध्ये आलं तेच बोलणार आहे. पूर्वी सांगितलं होतं गरुडाचं उदाहरण मी दररोज कमीत कमी मला वाटतंय फेसबुकवर प्रत्येक महिन्यामध्ये मी शेअर करतो विद्यार्थ्यासाठी, आणि स्वतः विद्यार्थी बनतो. गरुड जो पक्षी असतो, तो गरुड पक्षी ज्या वेळेस त्याला अंड द्यायचं असते त्यावेळेस तो स्वतःचा आनंद शोधतो. जर तुम्हाला कोविडला दूर करायचं असेल तर तुम्हाला तो आनंद आला पाहिजे की मला कोविडला दूर ठेवायचंय. टेन्शन म्हणून नाही, कोविडला दूर ठेवण्याचा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे. गरुडाला तो घेता येतो. गरुड हा जमिनीवर, बाकी पक्ष्याचं वेगळं असतंय. बाकी पक्षी आपलं अंड घट्ट बनवतात, त्या घट्टामध्ये देतात, प्रोटेक्शनचा विचार करतात, कशापासून अटॅक होणार नाही काही. गरुड उलटा विचार करतो. गरुड ज्या वेळेस त्याला सर्वोच्च आनंद हवा असतो आयुष्याचा, त्याला जेव्हा माता पिता बनायचं असतो तो उंच टेकडीवर जातो, फार उंच टेकडीवर जातो आणि त्या ठिकाणी अंड देतो. त्यावेळेस त्याला जाणीव असते जर हवा जोरात आली, काही प्रेशर आलं, काय आलं, हे अंड खाली पडणार, माझा धक्का लागणार तर पडणार, म्हणून तो प्रिकॉशन्स घ्यायला सुरुवात करतो. तसंच आपल्याला करावं लागणार आहे या कोविडच्या बाबतीमध्ये. एज्युकेशन थांबून हे करता येणार नाही. कॉलेज स्कूल बंद करून तुम्हाला हे करताच येणार नाही, मी तुम्हाला सांगतो. कारण त्या गरुडानं जे काही उदाहरण दिलेलं, एक ड्रास्टिक कंडिशन स्वतःसाठी निर्माण केली की याला संरक्षण पाहिजे या अंड्याला, म्हणून तो स्वतः केअर करत होता. त्याला माहित होतं हे अंड जर खाली पडलं आणि फुटलं तर जीवन संपलेलं आहे, मला तो आनंद आई वडील होण्याचा भेटणार नाही, म्हणून त्यानं पूर्ण रूल फॉलो केले. मला वाटते आज तुम्हाला पण तो सर्वोच्च आनंद, अरे आय एम व्हेरी लकी, मी माझ्या फॅमिलीला आनंद ठेवण्यासाठी मी त्या नियमाचं पालन करत आहे, माझे घरचे सर्व नियम पालन करत आहे, माझ्या शाळेतले विद्यार्थी पालन करत आहेत, माझे प्रिन्सिपल करत आहेत, मुख्याध्यापक करत आहेत, प्रत्येक घटक करत आहे. हे आम्हाला समोर आणायचं होतं, ते आम्ही समोर आणू शकलो नाही. शिक्षक म्हणून आम्हाला दाबण्यात आलेले. आम्हाला जे हसायचं होतं, आमच्या चेहऱ्यावर जे आहे की चेहऱ्यावर मास्क घातल्यात आलेले, आमचा चेहऱ्याचं जे स्माइल आहे ते खतम करून टाकले. आता डोळ्याने आम्हाला हसावं लागत आहे. जे आम्हाला बोलायचं होतं ते बोलता येत नाही. आता खामोशी हमारी बात कर रही, खामोशी बात कर रही, म्हणजे लक्षात घ्या, आज न बोलता सर्व काही सांगता यायलंय. याला 3D अॅनिमेशन आपण म्हणतो, तसं 3D अॅनिमेशन झालेलं आहे. गरुड पक्षाला त्यावेळेस माहित होतं, त्यावेळेस लिहिलेलं आहे, कुठंतरी ऐकलेलं आहे, पण आपण समजलंच नाही तो किती प्रिकॉशन घेतो. आपल्यापेक्षा पक्षी असून उंचावर गेला, कारण त्याला सर्वोच्च आनंद पाहिजे. मला पण सर्वोच्च आनंद पाहिजे. माझे विद्यार्थी डॉक्टर झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे, NDA मध्ये पायलट ऑफिसर झाले पाहिजे. मग त्याच्यासाठी मी शाळा बंद करावी, त्याच्यासाठी मी कॉलेज बंद करावे, हे उत्तर आहे? मला वाटते कदाचित नाही. त्याचं उत्तर आहे संवाद साधावा. आणि संवाद साधताना दुरून संवाद साधल्या जात नाही, दुरून खूप जोराजोरामध्ये आवाज द्यावा लागतो. जेव्हा तो व्यक्ती जवळ असतो, आपल्या फार जवळ असतो, तेव्हा त्याचा हात पण पकडता येते आणि चांगल्या प्रकारे आपल्या कृतीतून संवाद साधता येतो. मित्रो, गरुड पक्षानं तेच केलं. त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यातून पिल्लू बाहेर पडलं, त्याचं जे बाळ बाहेर पडलं, त्यावेळेस खूप उंच होता, त्याला भीती वाटायची आपण पडलो होतो, म्हणून पुन्हा तो प्रिकॉशन घेत होता. आपल्या पिल्लाला शिकवत होता की पकड तुझी कशी असायला पाहिजे, तुला किती खाली उंच जायचं आहे, तू किती उंचीवर आहे, जग कुठे, सृष्टी कुठे आहे, हे मंगळावर जाण्यासारखंच होतं त्याच्यासाठी. त्याने त्याचं मनोबल तशा पद्धतीनं तयार केलेलं आहे. म्हणजे आई आपलं मनोबल करू शकते, पक्षी आपलं मनोबल करू शकतोय, शिक्षकाला विद्यार्थ्याचं तसं मनोबल करण्याचा अधिकार तुम्ही दिलाच नाही या 2 वर्षामध्ये. त्याला घरीच बसून ठेवलेले, विसरले, शिक्षक विसरले माझ्या शाळेमध्ये किती मुलं आहेत ते डिजिटल पाहावं लागले. चेहरा कदाचित एखादा दुसऱ्या शाळेतला विद्यार्थी जरी माझ्या शाळेमध्ये आला तर मी कदाचित 1 महिना त्याला शिकवणार, मला माहितच नाही तो माझ्या शाळेचा विद्यार्थी आहे का नाही. आज सर्वच आम्ही बदलून गेलेलं आहे, पण तसं मात्र झालं नाही. त्या पक्षाच्या बाबतीमध्ये झालं नाही. त्याला ती प्रेरणा दिली, त्या प्रेरणेमुळे काय झालं, त्याच्या पायामध्ये पकड आलेली गरुडाच्या, त्याला उंच भरारी मारता आलेली.
त्याच्यानंतर आयुष्यासारखं जेव्हा विषाणू आपले स्ट्रेन बदलतो, आपले रूप बदलतो, आपण काय करायला पाहिजे गरुड पक्षाने शिकवलेलं आहे. ज्या वेळेस गरुड पक्षी म्हातारा येतो, खाली येतो, तो जमिनीवर येतो, त्यावेळेस त्याच्या लक्षात येते आता स्ट्रेन बदललेला आहे, मी विकनेस कमजोर झालेले आहे, आता मी काय करावं. आता स्ट्रेन अटॅक केलेले, 15 जून झालं, 5 जून झालं, 1 वर्ष झालं, पुन्हा आता स्ट्रेन अटॅक करायला, आता लहान मुलावर करणार, पुन्हा याच्यावर करणार, हे सर्व काही येणारच आहे, कारण तो विषाणू आहे. जग आता विषाणूवर बसलेलं आहे. यावेळेस तो त्याचं स्ट्रेन बदलेल, त्याच्या आधी आपल्याला आपलं स्ट्रेन बदलायचंय. ते स्ट्रेन म्हणजे स्वतःसोबत केलेला संवाद. हा संवाद आपल्याला जर साधता आला डॉक्टर सोबत, मला वाटतंय हे प्रश्न निर्माण झाले नसते. हा संवाद जर पोलीस सोबत साधता आला असता ते प्रश्न झाले नसते. हा संवाद जर साधता आला असता तर एखाद्या नगरसेवकाला आपली गाडी हॉस्पिटलमध्ये न्यायची, काच फोडण्याची झाली नसती, तयारी झाली नसती. हे संवाद नाही साधता आला. आणि संवाद साधण्याचं काम मला वाटतं खऱ्या अर्थानं शिक्षकच करू शकतो आणि विद्यार्थी करू शकतो. म्हणून तो गरुड पक्षी काय करतो, जेव्हा खाली येतो, कमजोर होतो, त्याला माहिती आहे माझं सर्व जग संपलेलं आहे, मी 2 वर्ष झाले घरीच आहे, त्यावेळेस तो काय करतो, पूर्ण उंच भरारी घेतो आणि पूर्वीच्या जागी जातो. बघा लक्षात, आता त्याला माहिती आहे मी खाली पण येऊ शकत नाही, काय नाही, मी फिनिश झालेलं आहे. मग फिनिश झालेलं हे माझे पंख काय करायचे, यांना मी उडूच शकत नाही, म्हणून तो पंख काढतो. हे नाखून काय करायचे, माझ्या पायाची जकड काय करायची, आता मजबूत असून काय फायदा आहे, मग त्याला कट करायला सुरुवात करतो आणि त्याचं पुनर्जीवन होते, रिसायकलिंग होते. मला वाटतंय हे रिसायकलिंग करण्याचं काम फक्त शिक्षक करू शकतो. जर संवाद जर प्रत्येक, ते शिक्षक कोणी असू शकतो, त्याच्यासाठी काही टीचरच बनणं, MSc BEd असं नाही. संवाद जसा मी साधला तसा जर तुम्हाला संवाद साधता आला, मला वाटतंय टीचरच हा संवाद साधण्याचं काम करतो. म्हणून मला तरी वाटतंय गव्हर्नमेंटपर्यंत हा मेसेज जावं, समाजापर्यंत मेसेज जावं, पालकापर्यंत मेसेज जावं. आज तुमची मुलं जे काही मेसेज करत आहेत, जे काही बघत आहेत टीव्हीवर, त्याच्यापेक्षा 2 शब्द जर त्याला लिहिता आलं, एक बुक जर त्याला 1 वर्षामध्ये वाचता आलं, माझ्या मुलांनी एकही बुक 2 वर्षामध्ये वाचलेलं नाही कंप्लीट. एकही पेजवर 10 पेजच्या वर त्यांनी लिहिलेलं नाही. आम्ही थांबलेलो आहे मित्र, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला रिसायकलिंग करावं लागणार. त्या गरुड पक्षी सर्व तोडून टाकतो, आपले पंख वगैरे, त्याच्यानंतर पुनर्जीवन होते, तेवढीच ताकद येते, पुन्हा भरारी मारतो. मला वाटतंय हा विषाणू जोपर्यंत आपलं रूप बदलणार आहे, याच्या फास्ट आपण जर आपले रूप बदलत गेलो, वैचारिक रूप बदलत गेलो, तर मला वाटतं याचं उत्तर भेटेल. म्हणून या संदर्भामध्ये मी 5-6 लाखाचा अभ्यास केला की 2 वर्षामध्ये काय करायलो. मी पोस्ट टाकायलो, चांगल्या चांगल्या पोस्ट, पण तो संवादच होईना, तो लोकांपर्यंत जाईना, ते वाचतच नाही. तेच रिप्लाय मला यायलेत. मग म्हटलं थोडंसं आपण एक बदलाव करूया आज, की माझ्या सरांचा बर्थडे आहे, वाढदिवसाचा आहे, त्यांना शुभेच्छा न देता एक विद्यार्थी म्हणून आपल्या शुभेच्छा सर्वांसाठी असावे, सर्वांच्या पुढे सरांना शुभेच्छा असावे, म्हणून मी आपल्यासोबत संवाद साधला. तर माझा जाता जाता एक आज प्रश्न आहे, मी असे 13 प्रश्न काढलेले. मला वाटतं या 13 प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला सापडले तर कदाचित हा कोविड या जुलैपर्यंतच खतम होऊन जाईल. पण याची जागृती व्हायला पाहिजे, लोकांपर्यंत जायला पाहिजे, आणि त्याचं काम हा शिक्षकच करू शकतो, तो संवाद साधू शकतो, विद्यार्थीच करू शकते. आज जेवढे काही शोध लागलेले आहेत सर्व, त्याच्यासाठी एज्युकेटेड बाहेर काढण्याची जरूरत आहे. बाहेर काढण्याचं काम टीचरने केलेले, शिक्षकांनी केलेले आहे. मग तो गुरुकुलचा शिक्षक असो, क्लासेस घेणारा शिक्षक असो, प्रोफेशनल शिक्षक असो, कोणत्याही पद्धतीचा शिक्षक असो. शिक्षक, वडील पण शिक्षक आहे, आई पण शिक्षक आहे, तुम्ही फक्त संवाद साधणारा व्यक्ती माझ्यानुसार शिक्षक आहे. आणि हा संवाद त्या विद्यार्थ्यापर्यंत जायला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थी जर दूर असतील सर्कलच्या बाहेर, ओरडून मी त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही, तुम्ही पण जाणार नाही. त्याला जवळ आपल्याला करायचंय, त्याला जवळ बोलवायचं असेल, त्याच्यासाठी शाळा आहे, त्याच्यासाठी कॉलेज आहे. नियम बाहेर जसे आहेत, कंपनीसाठी नियम आहेत. आज ऑक्सिजनची तुम्हाला आवश्यकता आहे, त्यावेळेस सांगितलं होतं माझ्या शिक्षकांना, तुला काय पाहिजे, हे आवडतंय ते आवडतंय सर्व. मी सांगितलं याची महत्व खूप आहे, डॉक्टर बनणं फार महत्वाचं आहे. वडील शिक्षक असल्यामुळे कळालं. अजबराव बाजीराव वडतकर सरांनी मला सांगितलं काय महत्वाचं तुला, मी म्हणलं मला डॉक्टर बनणं महत्वाचं आहे. अजून काय महत्वाचं, 4 व्हीलर गाडी महत्वाचं, हे महत्वाचं. आणि शेवटी त्याने सांगितलं जर मी तुझं डोकं धरलं आणि पाण्यामध्ये दाबलं काही काळासाठी, तर तुला कशाची आवश्यकता आहे. उत्तर आलं होतं ऑक्सिजन. आज पण उत्तर तेच आहे. शिक्षक आज नाहीत, पण उत्तर आहे त्यांनी दिलेलं आहे. शिक्षकांनी त्याच वेळेस मला सांगितलं जर शाळा बंद झाल्या तर, जर शाळेची इमारत नसती तर, जग जर एका ठिकाणी थांबलं तर, त्यावेळेस 10वीला असताना 5वीला असताना आम्ही तो निबंध लिहिलेला आहे, तिच्यामध्ये उत्तर आहे. ते जर सर्व निबंध काढले शाळेतले, मराठी शाळेतले, मी तुम्हाला सांगतो, इंग्लिश आणि हे तर बोलत पण नाही, आणि त्याच्यावर जर अभ्यास केला, मला वाटते कोविडचं उत्तर आहे. तिच्यातला हा पहिला पॉईंट मला सापडलेला आहे. म्हणून कृपया करून जे काही जॉईन असतील, ऐकला असेल तुम्ही,
तर एक आहे तुमच्या लाईफचा सर्वोच्च जो क्षण आहे त्याला एक ऍडमायर करा, आज आठवण करा आणि तो सण तुमच्या आयुष्यामध्ये महत्वाचा का होतो तुम्हाला उत्तर भेटत. 100 लोकांशी तुम्ही संवाद साधलेला आहे. तो वर्तमान पेपरच्या स्वरूपात साधलेला असेल, टाळ्या वाजून साधलेला असेल, अभिनंदन म्हणून साधलेला असेल. म्हणून आज तुम्ही तिथं आहेत त्या क्षणाला आठवा, बरोबर तुम्हाला कोविडचं सोल्युशन भेटणार आहे. आणि मला तरी वाटते संवाद साधणं हेच सर्वात महत्वाचं सोल्युशन आहे. तर मित्रो, आजपासून एक ते प्रयत्न करणार आहे मी. छोटं वाक्य म्हणून मी या सेमिनारसाठी दिलं होतं, धिस इज टू शॉल पास. हे याचा अर्थ आहे अनित्यवाद. गौतम बुद्धांनी त्या काळात लिहिलेला अनित्यवाद. अनित्यवाद म्हणजे जे काही आहे काहीतरी क्षणासाठी आहे. आनंद पण काही क्षणासाठी, दुःख पण काही क्षणासाठीच आहे. हा जो विषाणू आहे हा पण काही क्षणासाठी आहे. 2 वर्ष विद्यार्थ्याला घरात दाबू नका. 2 वर्ष त्याचे एज्युकेशनचे दरवाजे बंद करू नका. फक्त काय करा, तो स्ट्रेन बदलत आहे, आपण आपला स्ट्रेन बदला. त्याच्या आधी आपलं रूप बदला. मला वाटते निश्चितच आपल्याला याचं उत्तर भेटल. धन्यवाद आपण सर्व मला ऐकल्याबद्दल. आपण माझ्यासोबत असल्यानंतर याच्यानंतर पण मी अभ्यासपूर्वक विचार करेन. आपल्याच भाषेमध्ये आपल्याला संवाद कसा साधता येईल, आपल्याच उदाहरणातून कशा साधता येईल. जेव्हा मी एका ऑफिसरला बोललो, 3 तास बोललो, तर त्यावेळेस त्याला त्याचं उत्तर भेटलं. तर मला वाटते संवाद साधल्यानंतर हे पण उत्तर भेटल की जून जुलैपर्यंत सर्व जग फ्री होऊन जाईल. म्हणून मित्र हो, आपला मुलगा 10वीत असेल, 11वीत असेल, 12वीत असेल, त्याचं जे स्वप्न आहे त्याचं भंग करू नका. त्याला जिथं जायचं तिथं जाऊ द्या. जे करिअर निवडायचं ते निवडू द्या. या कोविडमुळे त्याला थांबू नका, त्याचा स्ट्रेन बदलू नका. त्याला त्याच्यानुसार बदलायला सांगा. निश्चितच आपल्याला याच्यातून सर्वांना उत्तर भेटणार आहे. पुन्हा माझी एक विनंती आहे सर्वांना की जे काही कोविडमधून ठीक झालेले आहेत त्याच्या पूर्ण न्यूज, त्यांचा सत्कार हे करून ते देण्यापेक्षा जर तुम्हाला सोल्युशन काढायचं असेल, त्यांना का झाला, कशामुळे झाला, त्यांनी कोणते नियम पाळले नव्हते, हे जर आपल्याला प्रिडिक्ट करता आलं तर मला वाटतं या 1 वर्षातच सोल्युशन भेटलं असतं. पण आपण ते केलं नाही. तर ते एखाद्या फॅमिलीतले 10 व्यक्ती जर तसं झालं असेल, दुर्घटना शेवटी झालेली आहे, मी पण सहमत आहे, पण त्याच्यावर अभ्यास तर करावा लागेल. त्याच व्यक्तीच्या फॅमिलीला का झालं, माझ्या फॅमिलीतल्या आज कोणत्या व्यक्तीला का नाही झालं, या दोन्हीचं कंपॅरिझन तर मला करावं लागणार आहे. तेव्हाच संशोधन समोर जाणार आहे. मग मला जर संशोधन करायचं असेल, कृती करायची असेल, शिक्षकाला कृती करण्यासाठी विद्यार्थी समोर लागतो. म्हणून शाळा सुरू करा, कॉलेज सुरू करा, एक क्रांती निर्माण होईल. वैचारिक पातळीवर आज विद्यार्थ्याला समजू द्या जग हे विषाणूवर बसलेले, शिक्षकाला समजू द्या जग हे विषाणू बसलेले. निश्चितच तुम्हाला उत्तर भेटून येईल. जय हिंद. अजून माझ्या सरांना ह्या शुभेच्छा. जे 2 शब्द संवाद जो मी सर्वांसोबत साधला, माझे जे कोल्हाळ सर आहेत, वरुड चक्रपांचे जे माऊली आहेत, गुरुमाऊली, त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. तुमच्यातर्फून, माझ्यातर्फे, सर्वांतर्फे धन्यवाद.